व्यासपीठावर सर्व मंडळींनी दीपक प्रोजेक्ट करायचे. चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया बोलले से तेज प्रभाधानी सेक नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नयनी तेणे तेज निमला एक जगातारी वाकड आरती माझा कृष्ण समागिया चराचरा मूर्ती पावया Hare
सुंदर गजान उभे विटेवरी 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 सुंदर उभे विटेवरी सुंदर गजान उभे विटेवरी सुंदर गजान उभे विटेवरी करकटेवरी करकटेवरी देवरिया तुलसीहार असे तुलसीहार असे तुलसीहार गळा दास पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर शेती घाल तुझ्यार दासे पितांबर तुझ्यार तुलसीहार गळा दास पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक शुभमणी कंटिक शुभमणी
Hare
विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गायला आवडी गुण गायला आवडी एक माझे सर्व गोडी एक माझे सर्व गोडी एक माझे सर्व गोडी एक माझे सर्व गोडी धन संपदा लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा I
हीच माझी सर्व गोड. पाहून सर्व काय करा. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व दोरी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावी अम्मासी. गुण गाई आवडी, हेची माझी सर्व दोरी. ठाला पांडुरंग करू प्रथम नमना, दुसरे संत
मला देवनिवासी महाराष्ट्र भूषण यांचा मागणीपर प्रकरणातील सर्वांना श्रुत असलेला, कोणाला माहीत नाही असा अभंग नाही आहे. मागणी तुकोबारांची काय आहे त्याचा विचार मी आपल्यापुढे मांडणार आहे. स्तुत्य धावता विषय मी आपल्यापुढे सांगतोय, मला पाहिजे तेच द्या असा विषय पहिल्या चरणामध्ये. हे चिरांदेगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायनावरी तुझा विसर झालाच नाही मला तर गुण गाई. हेची माझी सर्व जोडी, हे मला अखंड माझ्या जवळ राहिलं पाहिजे, हेच जोडीला राहिलं पाहिजे, इतरत्र काही माझ्या जोडीला येऊ देऊ नको अशा प्रकारची ते मागणी करतात. न लगे मुक्ती धनसंपदा, मुक्ती नको मला, मुक्तीमुळं फसलेलो. न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग दे सदा. संपदा नको, तुझ्या पदाचं मला पद नकोय, तू देव मला देवपणा नकोय. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला व्यामासी. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरक्षा, वरम पुंडरीकाय दातु म्हणून समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. उमाजयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधूचे चरण सुखून ते नमस्कार होऊन आता. हे चिदांतेगा देवा तुझा विसर न व्हावा. प्रस्तुत सेवेचा अभंग महान संत जे खरंच प्राप्त करून घेतलेले पदवी प्राप्त नाहीये, हे साधू संतांच्या अनुषंगाने मिळालेलं पद आहे. पण याला पद म्हणत नाही बाबा. ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला शेख, ज्ञानोबा ते तुकोबार आहे. अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये असलेल्या संतांची ही पर्वणी आहे. त्या पर्वणीच्या वेळेला तुकोबारांनी स्मरण म्हणून लोकांना मागणीवर अभंग घेतलेला आहे. असो, ज्या प्रांगणामध्ये आपण सर्व समाज इथे या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्या 21 वर्षापासून हा परिश्रम करता येत, आपण हा खरा परिश्रम आहे. संसारात केलेलं काय खरं नसतं बाबा. आम्ही संसार ते 83 वर्षापर्यंत केला, पण मला नाही कुठं सुख मिळलं. संसारामध्ये सुख नसतं बाबा, पण लोक त्याच्यात मटके मारतात. मला काय सांगायचे आहे, या मोठ्या संतांनी हा विचार केलेला आहे. आणि आपण सर्व मंडळी या कार्यक्रमामध्ये ओतप्रोत अगदी रमलेली असतात. गेल्या 21 वर्षापासून हा या प्रांगणामध्ये आणि हनुमंतरायाच्या कृपेनं आपण साधू संतांच्या प्रेरणेनं आपण आमचे हरिभक्त पण मारुती महाराज राणे आणि आपण सर्व मंडळी इथे कार्यकारी मंडळी असतील, कारण कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही आहे. आणि म्हणून आपल्या प्रांगणामध्ये गेल्या 21 वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चाललेला आहे. पारायणाला किती माणसं बसली ते मला काही माहीत नाही, कोणी मग सांगणार सुद्धा नाही. पारायण हे महत्वाचं असतं. ज्ञानेश्वरी पारायण काय, एक एक अक्षर एक एक मंत्र आहे. साचची बोलाचे नवे शास्त्र, संसार जनिते शास्त्र, आत्मा अवतरते मंत्र अक्षरी माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. हे सगळे अक्षर म्हणजे सगळे मंत्रच आहेत. तेवढे मंत्र आपल्याकडे होतात म्हणजे ज्ञानेश्वरी वाचावी. जनाबाई म्हणते वाचावी ज्ञानेश्वरी, तुला काय कळत होतं तसं भाऊ गेलो होतं. आणि म्हणून आपल्याला हा योग आलेला आहे मनुष्यामध्ये. ज्ञानेश्वरानंतर नाही तुकोबानंतर आपला जन्म झालाय म्हणजे आपण फार मोठी माणसं आहोत, फार भाग्यवान आहोत. आणि कलियुगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळी यादी तुम्हाला माहिती आहे. मी नवीन सांगण्याची काय गरज नाही. फार सांगत बसणं म्हणजे फार मोठेपणा नाही. मला पुष्कळही सांगता येईल आपल्याला, पण फार नाही सांगणार, मी थोडक्यात सांगणार आहे. ज्या रायांच्या अंगणामध्ये प्रगणामध्ये आपण करतोय, शरण शरण हनुमंता शरण 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 हनुमंता शरण शरण हनुमंता रामदूता तुझे आलो रामदूता. Ah,
शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका रुद्र अंजनीच्या कुमारा प्रस्तुत मातुरायांचा हा अगदी परिपूर्ण असा अभंग तुकोबारायांच्या जीवनामध्ये ते नित्य म्हणत होते. मातुराय म्हणजे खरे वैष्णव आहे आणि या वैष्णवांच्या नियमातून आज आपण अभंग त्या नियमात घेतलेला आहे. आपण सगळी वैष्णव मंडळी आहोत. याबद्दल आपण जर विचार केला तर आपण फार मोठी माणसं होता असा आपला विषय होता. कलियुगात आपला जन्म झालेला आहे. कलियुगी नरदेव प्राप्ती अति दुर्लभ भगवत भक्ती धन्य धन्य संत संगती देव सुद्धा इथे येण्याची इच्छा करतात. पण कोणते देव हा प्रश्न महत्वाचा आहे. तो तुम्हाला सर्वांना माहित आहे. ते स्वर्गात गेलेले देव आहेत बाबा, त्यांना नाही मिळायचं आता. ते चुकलेली माणसं आहेत, सगळी चुकलेली देव आहेत आणि म्हणून देव सुद्धा चुकतात. तुकोबाराय म्हणतात गाते श्रोते वक्ते गाते श्रोते वक्ते आणि पाहते सद्विरोधी दुश्चिते या सकाळाची माझे दंडवत सोमभावी पूर्ण ज्ञाते या सकाळाची विनंती माझी. तुकोबारायांसारख्या माणसाने आपल्या श्रोत्यांची विनंती करावी. अशा प्रकारच्या ओव्या आपल्याला इथं अभंगाच्या रूपाने सांगतो मी. गाते श्रोते वक्ते आणि पाहते चतुर्विनोदी दुश्चिते सोमभागी पूर्ण जाते या सकाळाची कर विठ्ठल स्मरण त्याचं स्मरण करा. जे बंधन आहे ते आपलं सुटेल असं तुकोबाराय प्रथम आपल्याला सांगतात. तुकोबाराय पूर्ण संत ज्येष्ठ संत आहे, सर्वांनी मान्य केलेलं. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले असं आरतीमध्ये वर्णन केलं. तुकोबारायांचा एवढा मोठा संत आता या कलियुगामध्ये होणं कठीण आहे. एवढी मोठी माणसं आपल्याकडे होती. गेल्या 500 वर्षापूर्वी तुकोबारायांचं जीवन 450 वर्ष झाली तुकोबारायांना आणि एवढी मोठी परंपरा त्यांची. तुकोबारायांचं देवाचं नातं काय होतं? माझा विठोबाचा पैसा आपणची देव होय गुरु. माझा आणि त्यांचा काय संबंध आहे इतरांना काय सांगता येईल असं त्या चरणाचा अर्थ आहे. माझा विठोबाचा कैसा प्रेमभाव म्हणतो. माझ्या असं ओघात म्हटलं जातं. माझा विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणच देव होय. तेच सर्व काही माझं होऊन राहिले. म्हणजे देवाचा आणि तुकोबारायांचा किती जवळीक संबंध होता. देव आणि भक्त नाही तुझा विचार देव आणि भक्त तुझा नाही विचार. भक्ताचं देवाचं नातं नवरा बायकोपेक्षा श्रेष्ठ असणारच ना. नवरा बायकोचं एकरूपता असतो. एकरूपता नसेल त्याला नवरा बायको म्हणायचंच नसतो. बायकोमध्ये अंतर नाही. सख्खी का चुलत का मावस भाऊ बायको असं नातं नसतं बायकोला. बायको म्हणजे बायकोच असतं. बहीण म्हटली का चुलत बहीण सावत्र बहीण माऊस बहीण ते नातं असतं. बरोबर ना. देवाचं आणि भक्ताचं नातं एकच असतं.
अनन्य झालेला अनन्य चिंतयंतो माये ज्याला परिपाचते सैषाभियुक्तानं योगक्षेम वहान योगक्षेम यांचा झाडे निस्सिम भाव उल्हास माझा अल्पावयाचे विषय मला काय सांगायचे आपल्याला भक्त असावे भक्त असतील तर देवाचा प्रेम भक्तामध्ये पुष्कळ प्रकार आहेत बाबा राजस भक्त तामस भक्त सात्विक भक्त मागणारे भक्त जास्त देवाची भक्ती करण्यामध्ये मागणं हा फार मोठा विषय आता सुद्धा मागण्याचाच विषय आपला ज्ञानेश्वरी वाचलेल्या लोकांचं मागणं असतं आज काहीतरी आम्ही ज्ञानेश्वरी वाचली जे जे काही काम केलं असेल कोणी दान दिलं असेल जे जे काही श्रम केले असतील त्यांना दान देण्याकरता आज आमचे भगवान उभे आहेत आणि कोणाला देत नाही असं नाही सर्वांनाच देतात ते देवाचं कामच आहे देण्याचं पण अर्थ लोकांना देतात त्याची इच्छा असेल तसं देतात अर्थ नेहमीच मागणार करायचं आवड्या एवढं मागायचं भोपळ्या एवढं अशी पद्धत असते आपली परमार्थामध्ये आणि संसारामध्ये सुद्धा असंच असतात सामान्य माणसं नाही आपला कुठला बुद्धिमान आहोत संसारात मागतच मागणारे संसारी पाणी आलं येऊ दे जाईल तो मागणारे संसारी असतात आणि जिज्ञासू होऊन देव कसा आहे ते आयुष्य त्याच्याकरता घालवतात देव काय त्याला कळत नाही बाबा आयुष्यभर कशाला देव म्हणतात ते जाणतच राहतो आयुष्यभर आणि अर्थात जरा मला बोलू द्या निष्ठावंत वारकरी जे असतात ना माऊलीला सांगितलंय ईश्वर निष्ठेची मांदी आली पाणी पडायला लागला काहीतरी शुभचिन्ह आहे पुढे म्हणजे देवाच्या मनात तुकारायांच्याबद्दल काय विचार असतील ते आपल्या गावाला तुकारायांच्या या प्रेमामुळं देव अतिशय त्यांच्यावर प्रसन्न झालेले आहे देवाने प्रसन्न व्हावं त्याचा उद्देश देवाचा काय असेल हे तुकारायांच्या विचारले मागण्याची आज काही मुखाकडे देवाची इच्छा काही मागावं तुकारायांना आमच्याकडं देण्यासारखं काही पुष्कळ आहे आमचं तुम्ही मागावं ते देण्याची तयारी तुम्हाला काय हवं आहे सांगा तुम्हाला काही देण्याची इच्छा देवाचं देण्याचे असतं ना तर वैष्णव संतांना मागण्याचं
राहील याचा भरोसा अशा प्रकारचं देवाने आम्हाला देव दिले. आपण जरा लहान विचार करा. भगवानासारखे उंच कुटीचे संत आणि देवानं त्यांच्याकडे इच्छा निर्माण करावी. तुम्ही काहीतरी मागावं. लावण्याचं काहीच नाही. काही नाही, सगळं नाशवान आहे, क्षणभंगूर आहे. तुकोबा म्हणलं बघा, काही मागणे आम्हा आलोचे समाधान म्हणून देता का नरक म्हणून देता का माझं काहीतरी तुमचं काही भविष्य संपवता असा तुमचा युक्ती आहे माझ्याबद्दल. मला या गोष्टीची काहीच गरज नाही. काय म्हणत तुकोबा आहे, तू फार दुःखी आहात. तुमची शेती पिकली नाही, गुरं मिळली, बायको मिळली, असमाधानी आहात. रात्रंदिवस तुम्ही परमार्थामध्ये झिजले, दुःख झाले तुम्हाला. मला कळवा येतो तुमचा. ठीक आहे, काय देता तुम्ही? तुम्ही ज्यांना दिलंय ना ते काय समाधानी आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही ज्यांना ज्यांना दिले तरी दुःखी आहे बाबा. ध्रुवाला जर दिलं तरी ध्रुव दुःखी आहे, समाधानी नाही ध्रुव. आढळ कमी ध्रुवाला आढळ पदार्थ समाधानी नाही ध्रुव, पूर्ण आनंदी नाही ध्रुव. पण त्याला लागलं ध्रुवाला सुद्धा. आणि म्हणून मला या गोष्टी नको आहे. उपमान्याचे काळी पुरवली अडकली जरी बसली ध्रुवा. उपमान्याने आळी पुरवली, उपमान्याला गजाचा सावध दिला. सर्व विसर्जन करून घेऊ नका. उपमान्याचे काळी पुरवली अडकली जरी बसली ध्रुवा. ते म्हणतात या गोष्टी मला नको आहे, तुम्ही देताय. या जगात नश्वर जे असेल ना ते मी मागत नाही. या नश्वर गोष्टीमध्ये फसणार नाही. मला पद नको आहे. तुला पद देतोय, इंद्रपद देतो, आणखी पद पाहिजे ती देतो तुला. एका चरणावर येते म्हणतात. सगळे इंद्रपदाची उपयोग करे येऊ लागते माघारी पुण्याची पावती झाले. सगळे इंद्रपदाची उपयोग करे येऊ लागते माघारी उपयोगी. आणि पद नको देवा मला. त्या पदापासून मी खर्च होईल. माणसाला पद मिळणं चांगली गोष्ट पुण्य असतं. पदामध्ये 2 वर्षाचं 5 वर्षाचं पुण्य पण काम आहे. जनाची सेवा
सेवा करतो. तुकोबाराय म्हणतात की बोध करायला पाहिजे. ब्रह्मादी पदे दुःखाची शिराळी रेडझे चित्रकारी लावलीशी आणि न लागली माये कपला हे माझ्या तुझे माझी इच्छा लावून दिलो म्हणजे माझी अजिबात कामना लावून दिलो. चला बोल. तुकोबारायला काय अपेक्षित होतं हे देवाला माहीत असताना सुद्धा ते विचारतात. वास्तविक फसवणूक करण्याची भक्तामध्ये पद्धत आहे. आई काय करते माहितीये का, लहान मुलं असतं ती एकटी घरामध्ये असतो, ते पाण्यात फिरकी करायला लागलं ना तर चुकडी घ्यायची. चुकडी खेळायला घेऊन पाहते, फुलफुला घेऊन पाहते. अनेक प्रकार करतात. ती मुलं ती काही शाणी असतात ना, घेतल्याशिवाय आणि स्तनाला लावल्याशिवाय शांत बसतात. आणि म्हणून साधका पिटे साधक म्हणतात की आईने सणाला लावल्याशिवाय ती मुलगी शांत राहत नाही. तसं तुकोबारायचे भक्त होते ना, ते सामान्य गोष्टीमध्ये फसणार आहे ना. म्हणतात देवा, तुम्हाला माझ्या परिस्थितीचा विचार पक्का माहिती असताना सुद्धा तुम्ही खेळणी माझ्या पुढे का टाकाव करते. अहो चाकण 84 धान्याची गाव 84 गावचे आम्ही सावकार होतो. संसार आम्ही फोन ठरवला, त्याला काहीच किंमत नाही असं त्याला संसार म्हणतात. संकटा संसार संसाराच्या नावे समाधान नाही मिळालं. हे समाधान माझ्याकडून प्राप्त झालं ना, ते अजून माझा शिकत आहे. तो आनंद कधी संपत नाही. तो काय म्हणतात, अहो त्याने अमृत प्याले तर तू कालवण खायला घालून शक्य नाही, माझ्याकडून नाही होणार. मग मी ज्ञानेश्वर महाराज म्हणतो, जो आपले नागर म्हणे, जो इंद्रभवना ते पावळे म्हणे, तो केळी पाले रंज म्हणे बेलाचे मी, जो अमृताशी ठीक केली तो कांजी कासे असेवी, कैसा स्वसुखा अनुभवी योगोगिरी. आपले नागर म्हणे, आपल्याच इच्छेने तो इंद्रभवना ते पावळे म्हणे, तुम्ही संपत्ती सोडून निघालाय आणि बघले कपडे घालले. आता काय संसाराची इच्छा नाही. माझ्याकडून घडला नाही. इंद्रभवना ते पावळे म्हणे, तू केवी पाले रंजवणी बिल्लाची. बिल्लाच्या झोपीची इच्छा का करेल? तो बिल्लाच्या झोपीमध्ये कशाला राहील आता? बाबा राहील का? नाही राहणार. तो अमृताची त्याने अमृत प्राशन केलेला आहे. तो अमृतानं घातोय. अमृत आहे म्हणून तुझं काय अमृत करणार? जिभे बोटाची ना अक्षरा
तुकोबारायांच्या जीवनामध्ये अतिशय श्रीमंती भरलेली होती. ते श्रीमंताला कंटाळले होते, पदाला कंटाळले होते आणि ते जर जीव पाळत देवाने मागतील. पण देवाला तुम्ही समोर काही देण्याची इच्छा झाली तुमची, पण तुमचा स्वभाव मला माहिती. देशी देवा देशी जायचा अजून उदार. शक्ती आपल्याला असली पाहिजे. असं जवळील देवाच्या केलेलं तुकोबार आहे, त्या देवाला देव चालले. आता नक्की मोठा कोण? तुकोबार आहे मोठा का देव मोठा? असा प्रश्न सोडवायची आहे. पहिली शक्ती म्हणजे द्रौपदी. वनवासात असलेला खायला मागितलं तिची लढायचं. तेव्हा तुझं काही खरं नाही बाबा. तिथं काय होतं रात्री 11 नंतर काही नव्हतं निघालं, पण ती पानाने खायला तुळशी करतो बस पद्धत होती पांडवांची. ज्यावेळेला तुळशीचं पान ताटात ठेवायची तिथं पान खाल्लं तेव्हा खंड्यावारी दिलं. खंड्यावारी त्या ऋषीला घेऊन घातलं. 1000 ऋषी होते, सत्व पाण्यात घालता येते. भक्त असतात पण राजेश मुनी असतात. देवाचा गुरु कृष्ण भगवंताचा गुरु पण राजेश मुनी शाप देणारे गुरुदाई असतात. त्याची आम्ही नाही. पापचार करावी झाला नुसतं अन्न मागणे नको मागणं काय तरी. अरे मोठेपणा नुसता घ्यायची पद्धत असते लोकांची, पण मोठेपणा लागा ना. जगी थोरते चोर होऊ नये, जगी थोरते चोर होऊ नये. लहान वयामध्ये स्वामी ज्ञानेश्वरांची उभी करत नाही. आम्ही कोणाचं मुलं काढत नाही, पण सांगतो ना आम्ही पुष्कळ विचार करून पाहतो. अजूनही ज्ञानेश्वरी कळत नाही. आयुष्यभर वाचते तरी काय बोलावं का वयाला आपण आणि सर्व 16 वर्षावर ज्ञानेश्वरी सामान्य गोष्ट नाही. तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारा ठोकून देवाला सांगतात तुझं काय खरं नाही बाबा, तू फसवणूक करतो तू माझी. कशाकरता काय नाव काढतो तुला माझा? ते फसवणे कारण काय करू तुला? कशाकरता फसवतोय? अरे तू कैकांचा पातळा लावला, हिरण्यकश्यपूला दिला का नाही? ब्रह्मदेवाचा भक्त असेल पण देवाचाच ना, राजेश मुनी ना. लक्षात घ्यायला काय सांगितलं? राजेश मुनी ब्रह्मदेव, रजोमुनी ब्रह्म. सेवा केली, भक्ती केली, तपश्चर्या केली हिरण्यकश्यपूला. आणि इथं नको तिथं नको, तिथं मारू नको, माणसाच्या हातात नको, अमक्यात नको. त्याच्याकडे तुम्ही मागणी येत ना. कारणे देवा तू नरसिंह दादासू त्याची बोलासू सत्य घे. नरसिंह अवतारामुळे आणि हिरण्यकश्यपूला संपवलास. आणि तुला कर्तव्य बरोबर आहे का? आम्हाला नाही पडत. आम्ही त्यातले नाही, आम्ही वैष्णव. आम्हाला काही मागायचं नसतं, काही इच्छाच नसतात. असं त्याचा अर्थ. ते म्हणतात बघा देवा तू काय काय देता ही यादी दाखवू तुला. ते म्हणतात बघा
एकनाथ महाराजांच्या एक अभंगामध्ये सांगितले उदाराचा राणा म्हणावीशी आपणा उदाराचा राणा शिवाची भक्ती आहे बाबा, तामत भक्ती आहे ती. तामतपणाने केलेली भक्ती. तुम्ही देवांचे भक्त आहेत, पण आमच्या विठ्ठलाचे भक्त आहेत. तुमच्या बापल्याचे लक्षात ठेवायला मी काय बोलतो. हुशार मुलगा असतो ना, परीक्षा एकच नंबर काढणार. हुशार मुलगा पेपर सोडवायचा आहे म्हणून काळजी घेणार. अभ्यासू भक्त जो असतो तो आपल्या अभ्यासामध्ये तन्मय तत्पर झालेला असतो. अभ्यास करिया नीती मगे विविधात श्रेयान स्वधर्मपणा नाही. ज्ञानाभ्यास श्रेया ज्ञानाभ्यास ज्ञान ध्यान विशेषते ज्ञान कर्म फल त्याग त्याग शांती अभ्यास होनी गौण वाद ज्ञान 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 विशेषते. एकापासून एक अभ्यास केल्याने काय करता नाही. अभ्यासाने असाध्य गोष्टी सुद्धा साध्य करता येतात. असाध्य ते साध्य किती वाचून सांगावं का ते वाद जाणार आहे. असाध्य ते साध्य कारण अप्राप्त गोष्टी प्राप्त करता येण्याची संधी आहे. अप्राप्त काही गोष्टी प्राप्ताची प्राप्ती म्हणजे विशेष काही नाहीये. आपला देव प्राप्त आहे पण तो कुठं कळाला. देव प्राप्त असलेला कळत नाही बाबा. अप्राप्त गोष्टीची प्राप्ती का सांगायला गेली. अकर्तृ शक्ती त्यांची. राम हे अकर्तृ शक्ती होती. कृष्णाची कर्तृ शक्ती होती आणि अन्यथा कर्तृ शक्ती काही केलं नाही. चालेल गे युद्धीशी गर्व आलेला
देव त्यांची कामं आपोआप करत होते. करावी नाही. संती देव देवानी संतांनी देवाला कर्जबाजारी केला होता. एवढी ताकद त्या संतांची होती. तिला ताकद म्हणायचं नाही. ते नको त्याची सेवा करत नव्हते. योग्य पद्धतीला त्याचा परमात्मा आयुष्य केला आणि काही मागायचं नाही. काही मागणी आमची आमच्या घराण्यामध्ये भिक्षा मागत भिक्षा पात्र अवलंबणे शरीर जे आहे ते संता करता भिजवायचे देवा करता भिजवायचे. पाकिट घेणं म्हणजे आपल्या व्यवसायिक जर असेल तर तो काय चुकीच आहे. मागतच नाही द्यायला ते घेतात. वाक्य असं प्रमाणे त्याच्याकडे माळ आहे तुळशीची. तो राजधानी आहे. शिवाजी महाराज ताबडतोब माळ घेतली हो. तुकारामांच्या कीर्तनामध्ये सांगितल्यानंतर वेळच लावला नाही. कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी. तुकारामांच्या प्रमाणामध्ये भर दिला. ताबडतोब माळ घेतली. एका शब्दामध्ये मोठी माणसं संतांचं स्वीकारतात असा अधिकार संतांचा आहे. त्यांनी घर पाठवलं होतं त्याला. नाही हे लोकांना माहित आहे. विवेचन घेतलं पुष्कळ धन पाठवलं होतं. नाही स्वीकारलं. गरजच नाही त्याची. सोडले ज्यांनी गाडी वापरून सोडले तो आता तिची इच्छा करत नाही. पण नाही काही दर्जन गोष्टी काहीतरी करतो. सांगतो तुम्हाला उपभोगलेला विषय असेल ना त्याची आवड नाही. काय करायचं तो काय म्हणतात मला या वासनेपासून बाजूला कर. काकड्याच्या अपघात तुम्ही रोज म्हणताय. म्हणतात नाही या लौकिकी आता माझ्या आता लौकिक मला बघायचं नाही. नको मला हे लौकिक आहे सगळं. जेव्हा अलौकिक असताना अलौकिकात तुम्ही घालला तुम्हाला त्या पटपणी गाड्या बागल्या आमचं कमतं हे सगळं साधन आहे तुम्हाला. घेऊन न जाणारी साधन आहे. घेऊन जाणारं जे आहे ना ते आमच्या संत. तुमचे संत माझ्यापेक्षा मोठे औचित मोठे खरोखर मोठे. तेव्हा संत फार मोठे आहेत. ते म्हणतात संत मोठेच आहेत आणि अजूनही मोठे जाणार. देवापेक्षा मोठे आहेत संत. मग तुम्हाला तुमचा विश्वास कोणावर आहे? कोणावर विश्वास आहे?
काय हित करतात ते मला सांगा. ते म्हणतात संतांनी जे दिलं ना ते संपत नाही. कृपादान केले संतांनी, कृपादान केले संतांनी, त्यांचा दास पुढे आसुरले नाही. म्हणजे त्यांचे दास दास असतात ना, त्यांची इच्छा काहीच नसते. म्हणजे त्यांचे दास पुढे आसुरले ना, इच्छा काही आली नसते त्यांची. आणि म्हणून तेवढं म्हणा नाही तुम्ही देवा. तुम्ही सुद्धा भीक मागितली त्या वामन अवतारामध्ये. बळीच्या दारात गेले तुम्ही भिक्षा मागण्याकरता. इतके भिकारी झाले तुम्ही. ते तुमचं काही जिणं आहे देवा, ठोकून बोलणारे चालते. बळीला पाताळात घालवला तुम्ही, तो दान देण्यात आवडला. लक्षात आलं? तुम्ही मागायला जाता लोक, आम्ही जातात भिक्षा पात्र नाही मागत आम्हाला काही. मग तुला तरी नक्की काय पाहिजे ते आपण त्याच्या प्रथम करणार.
ते परत परत जन्माला येतात, परत मरतात. कशात जातात, कशात राहतात ते मलाही सांगता येणार नाही. कर्मा अनुभव गच्छन्ति जीवयेगा. कर्माप्रमाणे गती माणसाला प्राप्त होत असते. ज्या ती भरत राजाला प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार होतो. त्यांचं जर हाडा म्हणजे पाडसा म्हणजे तिथं जावं लागलं. त्याची आपली गंमत काय होईल मला सांगता येणार नाही. वासनेनी माणसाला जन्म प्राप्त होतो आणि पाप पुण्याने माणसाला जन्म प्राप्त होतो. जन्म परत मिळण्याचं पाप पुण्य साधन लागतं. मनुष्य जन्म मिळण्याकरता फार मोठं काहीतरी करावं लागतं. ते संतांकडे गेल्यानंतर आपल्याला कळेल. ते म्हणतात संतांचे स्वइच्छा प्रगट असतं. ते स्वतः हातात मागून घेतलं त्यांची प्राप्ती असते. तर ऐकून घ्या. मला फार काही सांगतो, तुमच्याकडे वेळ कमी आहे. संत म्हणजे संत ते स्वतः जैनवी जन्म यासाठी असं कथा म्हणतात. आपल्याला पाठवलेली माणसं खरी. देवानं आपल्याला उरलेली कर्म आपली उपभोगण्याकरता माणसाच्या जन्माला पाठवले, तरी सुद्धा आपण ईश्वराची आवडली असं त्याचा अर्थ आहे. मना संतान प्रकृतीस्थानी दर्शनी. आणि माझ्या जातीची तुम्ही आहात ना. सर्वस्याच्या अंग विसर्मिष्ट कोटी ज्ञान वेदेच सर्वे धर्मे अपि वेदांत वेदता. मला भरपूर काही समजत, जास्त सांगणार नाही. पुष्कळ जमतं आपल्याला, काही काळजी करू नका. प्रमाणाचा प्रश्न नाही, तर गाण्याचा प्रश्न तुम्ही मदत करा. तुम्ही आम्ही सगळी मतलबी माणसं होतो. आपण सगळे गर्भात असताना कबूल केलं, बेमान हो गया जिसने तुझे बनाया. अरे बेमान झाली माणसं. तुम्ही नाही, तुम्ही कीर्तनाला तुम्ही चांगली आहे. बेमान हो गया जिसने तुझे बनाया. अरे तू क्यों तुझे बनाया. तू मरा पीटी रही है. ईश्वर तुझ्या बंदे माझी पैदा हुई है. आणि तो तुझा मालक आहे. काय सांगतो त्यांनी पैदा केला आपल्याला. अगं केलं आम्हाला विसरलं
होय, आठवण माणसं करतात. हा शनिवार मी आपल्याला मला द्यायला पाहिजे, आठवण करतात. पटेलची वारी आली की वारल्या जाते, आठवण करतात. आठवण माणूस विसरतो. जरा लक्षात घ्या. आठवणीला राहत नाही. आता तिथं लागलेलं सकाळी कानाने कदाचित जाता जाता कोण जाईल. विसरतो माणूस. तिथं विसरलं व्हावं असं त्यांनी सांगितले आपल्याला. म्हणजे सतत केवळ यंतो मायेला पुढे असते तैसा विनित युक्तान योगक्षेम देवा नाम संकीर्तन साधन काही सोपे संकीर्तन झालं पाहिजे. एका अभंगात सांगितलं काय अच्युत वचन शुद्ध न होताना वेगळ्या देवापासून होताना देवा इतर गोष्टीची मला काही गरज नाहीये. जरा बोलला का फळाला घ्या. हे श्रावण देवा देवा तुझा विसर देवा तुझ्या नावाचं महत्व तुला नाही कळायचं. काय गाडी तू परिवर भ्रमर सकाळ अहो गाईच्या सणामध्ये कासेमध्ये दूध असतं. म्हणजे गाईला नाही गोड लागत. वासरण मुलांचा तो खायचा असतो. अगा खाली दूध गिर गोड गावडी म्हणतात. पण इथे धाना शिलाई ती गोड अगा अशी हृदयाची ताळ तरी आनंदी डोळे सेवन करायला पाहिजे ना. असं आहे रांधण चांगली असते बाबा. खाणारे पण पाहिजे ना. काय सांगितलं रांधणे नुसका खाऊन स्वयंपाक केलेला फुकट वाढते पैसे नाही लागत. खाण्याचं पोट दुखते त्याला काय श्रवण करणारी माणसं पाहिजे. सांगणारी जबर पाहिजे. घेणारी माणसं मला सतत म्हणत राहिले तुझं काय करेन मी तुझ्या सणात तुला काय आवडी
आपुला तो एक जेव करून घ्यावा ते लिमिट जेव्हा स्वतःमुळे हे की माहिती खास झाली आणि आपल्या तू बरोबर येणारी नाही माझ्या मुलीला हेच पाहिजे कीर्तन तर माझ्या मुलीला नको हे शिवाजी गुणगाईला आपली हे शिवाजी सतपुरी तुझा जागे मुक्ती नाही सांगला थोडा ऐकू घ्या काय सांगितलं न लागे मुक्ती संपदा मला नाही लागत संपदा नको म्हणजे तुझ्या पदाचं मला वेगळेपणा पाहिजे मी फक्त तुझे काय सांगितलं नको ब्रह्मज्ञान भक्त आणि हे वेगळं पाहिजे नवराई बायकोचं एक असेल बायकोचं नवरचं वेगळं आहे शरीर भक्ताचं जीवन माझं असलं पाहिजे देवाचं जीवन तुमचं असलं पाहिजे भक्ती करण्याकरता मला संदेश ठेवा असं तुकारामांनी मागितलं मुली मुक्त झाले परत नाही माणसाचा जन्म करायचा ते आता माणसं म्हणून मुक्त आहे मुक्त आहे पण काय जन्माला यायचं काही लोकांनी जन्म नको म्हणून सांगितलं तुम्हाला त्याच्या पुढे नाही शेवटचा जन्म तुका म्हणे गरीबवासी तुका आम्हाला गर्भवास आहे गर्भवासाने भूक मुली मुक्त आहे ते मुली लोक आहेत ना संन्यासी काही मंडळी आहेत ना मुक्त आहे नको आम्हाला जन्म जन्म दुःखाला कारण आहे जन्माचे तीन गोड पाहिजे दुःख आयुष्यभर माणसं भोगतात म्हणून ती काही मंडळी कंटाळली असे म्हणून त्याकरता प्रमाण सांगितलं आपल्याला आम्ही तसे नाही तुकामुळे गर्भवासी आम्ही त्याला भीत नाहीये पण आल्यानंतर आम्ही काय करू आल्यानंतर आम्ही लोकांची सेवा करू काय करू सेवेकरता तत्पर राहू मागचं आणणे आम्ही बरोबर ते लोकांच्या पुढे आम्ही पोहोचू आलो या काळाशी पिटू भक्तीचा रांगोळा कळी काळा सीताराला बोलले मुसी सासरे पाया कोणतासी आले
आम्ही धावून पासून दुसरे मार्ग आम्ही कधीच काढणार नाही. इतरांच्या मार्गात आम्ही पडणार नाही. आम्ही तेच मार्ग धावून परत त्याच मार्गावर लोकांना आणून घेऊ. नको नको ज्या गोष्टी आम्ही करणार नाही त्या मार्गातच आम्ही अवलंबून करू असं ते विश्वास देतात देवाला. झालेली सेवा पांडुरंगाचे काम करतो. एकदा भजन करा. आम्ही वेगळे मार्ग काढणार नाही असं तुम्हाला वचन आहे. लक्षात ठेवा. आणि आपल्या सर्व संप्रदायामध्ये लोकांना वचन दिले दुसरे मार्ग आम्ही काढणार नाही. आणि काढली मी आपण मार्ग ठरवलाय. अजंता काय इतकेच करतो. काय काय विठ्ठलला सोपं वाटले वाचे गाव विठ्ठला तुम्ही आम्ही वेळी वेळी गदा वारकरी यांचं जीवन अतिशय पवित्र आणि सोपं जीवन आहे. तुम्हाला आम्ही वैष्णव आणि एवढं सांगून जास्त वेळ आपला त्याच्या व्यतिरिक्त कोणीच भाव नका. वारकऱ्याचा श्रेष्ठाचार नाही. वारकऱ्याचा श्रेष्ठाचार म्हणजे काही न वापरे हा स्वभाव आहे त्यांचा. होईल वेगाने पण पंढरीचा वारकरी हा माझा मोठी विठोबाची व्यतिरिक्त आमचं नाही. ही माझी उपासना दाखव संतांच्या संत मोठे देवानी कबूल केले म्हणून संता घरी राहिली. फक्त समागमी सर्व भावी आणि तुझं देव आहे. पांडुरंग एकाच ठिकाणी वाचतो त्याचे देव आहे. ते माझ्या कथा कीर्तन झाली असो नाम स्वामी वैकुंठे योगे नाम लई मत भक्त यत्र वायंती तत्र विश्वामी नारदा. आणि नारदा अशा ठिकाणी
झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी संत आहे सज्जन आहे माऊलीने असं मागणी केली संत असतात सज्जन असतात असं नाही म्हणून संत सज्जन असं शब्द वापरला संत असतात प्रवेशानं असतात आचारानं नसतील तर संगत करून द्यायचं पाठवून घ्यावं समजून घ्यावं शास्त्र काय सांगतं संत काय सांगतात झालेली सेवा बजून राहायच्या चरणी अर्पण केली किंवा महिला वर्गाच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो मी काय फार मोठा नाही गेल्या 60 वर्षापासून कीर्तनाचा कार्यक्रम 30 वर्ष आपल्या भागामध्ये कीर्तन नाही आज आमच्या भाच्याने काय विचार केला बहिणीने काय विचार केला ते बाबांचं कीर्तन इथं राहावं मामांचं ठीक आहे या संघानं तुमचं दर्शन झालं मला मी फार आपल्याला श्रेष्ठ मानतो ते राणे वगैरे सगळी मंडळीला मला स्वभाव माहीत आहे माझ्या घरी येऊन गेलेली मंडळी लांबे राणे सगळी भरपूर माझ्याकडे आलेली आहे सर्वांना माझी कल्पना आहे गेल्या 40-50 वर्षापूर्वी माझे कार्यक्रम रायगडमध्ये प्रसिद्ध होते आता वयानुसार मला कोणी बोलून पण माझं काही कमी झाले का नाही आहे ते जसं तसं आहे तो आनंद आहे तो आनंद स्वतःचा असल्यामुळं तो कधी जात नाही नित्यानंद सहजानंद स्वरूपात ते म्हणतात माऊली एका ओळीमध्ये 2 मिनिटं काय सांगितलं ते म्हणतात की मलिवाचा दयांची नाही ते म्हणतात मनोबाच्या काही तो सेवक होई यायचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती काय सांगितलं गीता आहे सप्तशती त्या वाक्यामध्ये माऊलीनं का गीता आहे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषासुर वृत्ती आनंद म्हणून कायावाच्या मध्ये तो सेवक होई यायचा तो स्वानंद साम्राज्याचा स्वतःचा आनंद जो आहे ना तो कधी जात नाही आणि दुसऱ्यापासून मिळालेला आनंद पैशाचा आनंद भरपूर श्रीमंती असल्याचा आनंद पदाचा आनंद पत्नीपासून मिळालेला आनंद गुणापासून मिळालेला आनंद क्षणिक आनंद आहे पाऊस पडला हा पण आनंदच आहे कीर्तनामध्ये असला आनंद केवढा त्या लावून केलं आपल्याला चांगलंच केलं आपलं वाईट काय केलेलं नाही